मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे पहा, आदिवासी विकास विभागामध्ये चौकीदार या पदासाठी बघा फक्त 10वी पासवरती मित्रांनो, भरपूर प्रमाणामध्ये टोटल 416 जागा सुटलेल्या आहेत पहा. अतिशय महत्त्वाची भरती असणार आहे पहा. यावर्षी बघा नोकरीसाठी अत्यंत गोल्डन चान्स असणार आहे पहा. आताच या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या पेपर झाले, त्या होताना होताच लगेच ह्या जागा सुटल्या पहा. त्यामुळे अभ्यास कंटिन्यू ठेवा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला 200 मार्काचा पेपर असणार मित्रांनो. त्यासाठीच आपण हे काही प्रश्न घेतलेले आहेत पहा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि मित्रांनो, आपण स्पेशल आदिवासी विकास विभागासाठी स्पेशल एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्या WhatsApp ग्रुपवरती आपण याची PDF, अप्लाय करायची लिंक, हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक, सर्व रोजच्या रोज चालू घडामोडी आणि महत्त्वाचे जे काही क्वेश्चनच्या PDF आहेत बघा प्रत्येक व्हिडिओच्या, त्या ग्रुपला भेटणार आहेत पहा. त्या ग्रुपची लिंक मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला जॉइन करता येत नसेल तर माझा जो काही नंबर आहे बघा, खाली पिवळ्या पट्टीमध्ये दिसतोय 93 25 23 08 40 या नंबरला तुम्ही मला SMS करा. मी तुम्हाला ग्रुपला ॲड करून टाकीन. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा हे काम करून ठेवा. मित्रांनो, खूप महत्त्वाची भरती असणार आहे. सरकारी जॉब आहे पहा. गव्हर्नमेंट जॉब आहे. पगार सुद्धा चांगला आहे पहा. 8वा वेतन आयोग लागल्यानंतर या ठिकाणी पगार आपल्याला चांगला भेटणार आहे पहा. सरळ सेवेमार्फत हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे. चला जास्त काही सांगत नाही. ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग नाशिक याची स्थापना कधी झाली? चला, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, की महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग नाशिकची स्थापना कधी झाली? तर 1 मार्च 1983 ला आदिवासी विकास विभाग नाशिकची स्थापना झाली पहा. ऑप्शन क्रमांक ब याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चला द्या उत्तर. आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था मित्रांनो ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पुणे तेथे काय उणे म्हणजे ऑप्शन क्रमांक अ. पुण्यामध्ये मित्रांनो आपल्याला हे पाहायला मिळतं. कुठं? पुणे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेसाठी 2025-26 साठी किती कोटी निधी मंजूर केलेला आहे पहा. आपल्याला विचारलंय किती कोटी निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे. चला द्या उत्तर. तर बघा 24,000 कोटीचा या ठिकाणी निधी मंजूर केला आहे. किती? 24,000 कोटी. महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या तारखेला करण्यात आली मित्रांनो? तर 1 मे 1960 ला ही करण्यात आली पहा. समजलं? पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो, जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर राज्यपाल करत असतात. ऑप्शन क्रमांक बी. राज्यपाल जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक करत असतात पहा. भारतामध्ये सर्वाधिक किनारपट्टी कोणत्या प्रदेशामध्ये आहे? तर सर्वाधिक किनारपट्टी मित्रांनो कोणत्या प्रदेशात आहे? तर लक्षात ठेवायचं आपल्याला अंदमान आणि निकोबार याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक डी. अंदमान आणि निकोबार. कुष्ठरोग शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो? मित्रांनो, कुष्ठरोग हा शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो? तर त्वचा. लक्षात ठेवायचं आहे. लेप्रेसी मानवी शरीराच्या त्वचा आणि परघीय मंजसंस्थावर परिणाम करतो. यामुळे काय होतं? त्वचेवर डाग पडतो, त्वचा बधीर होते, स्पर्श ज्ञान होत नाही आणि नसांना सूज येऊन या ठिकाणी याचे लक्षणं दिसतात पहा. कोणत्या साथीच्या रोगाने पाळीव दुभत्या जनावरांना त्वचा विकार होतो? तर मित्रांनो लंपी. लक्षात ठेवा लंपी याचं बरोबर उत्तर आहे पहा. लाल मुंग्याच्या दंशामध्ये कोणतं आम्ल आपल्याला पाहायला मिळतं? तर लक्षात ठेवायचं आहे फॉर्मिक आम्ल. ऑप्शन क्रमांक डी. फॉर्मिक आम्ल. संगणकामध्ये यापैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस येत नाही? तर मित्रांनो कोणता स्टोरेज डिव्हाइस येत नाही? तर मॉनिटर याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक डी. मॉनिटर. विकास विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली तर याला भरपूर उच्च शिक्षित लोक MPSC करणार आहे, तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी चांगली आहे, पगार सुद्धा चांगला आहे मित्रांनो, आणि सरकारी जॉब आहे पहा. आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्क सुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी ₹249 PDF घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला MCQ तसेच वन लाईनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे, जे खरोखर सिरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या.
₹249 आपण कुठेही पेट्रोलला कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जरी कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल, तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणार आहे मित्रांनो ₹249 ला. फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा QR जरी स्कॅन केला तरी सुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी PDF आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. संत जनार्दन स्वामी महाराज यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, संत जनार्दन महाराज यांची समाधी कोपरगाव या ठिकाणी पहा. ऑप्शन क्रमांक बी कोपरगाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न पहा. शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे पहिलं राज्य कोणतं आहे? तर तेलंगणा मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी तेलंगणा. नेक्स्ट पहा. यापैकी कोणता पदार्थ किण्वन प्रक्रियेमुळे तयार होत नाही? तर भात मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक डी भात. नेक्स्ट पहा. एकमेका सहाय्य करो अवघे धरू सुपंथ हा संदेश कोणाचा आहे? तर संत तुकाराम महाराजांचा आहे मित्रांनो. एकमेका सहाय्य करो अवघे धरू सुपंथ हा संदेश संत तुकाराम महाराजांचा आहे पहा. प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणती डोंगर रांग सातपुडा पर्वत रांगेमध्ये आहे? तर अस्तंबा मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 अस्तंबा. समजलं? अस्तंबा. महाराष्ट्रामधील डोंगर रांगा आणि जिल्हे पाहूयात. अजिंठा डोंगर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये, हरिश्चंद्र डोंगर मित्रांनो अहिल्यानगरमध्ये, शंभू महादेव डोंगर सातारा जिल्ह्यामध्ये, अजिंठा, हरिश्चंद्र आणि शंभू महादेव या सह्याद्री पर्वतामधील डोंगर रांगा आहेत पहा. सातपुडा पर्वत रांगेमधील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? अस्तंबा. हे पण लक्षात ठेवा. सातपुडा पर्वत रांगेमुळे तापी आणि नर्मदा नद्यांची खोरी काय झाली आहेत? वेगळी झालेली पहा. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? मित्रांनो, महाराष्ट्राची जी काही पठाराची निर्मिती आहे ज्वालामुखी उद्रेकामुळे झालेली पहा. महाराष्ट्र पठाराची निर्मिती 70 दशलक्ष वर्षापूर्वी भ्रंशमूलक उद्रेक झाला आणि 29 वेळा उद्रेक होऊन लावा रसाचं संचयन होऊन शेवटी पठार तयार झाली पहा. हा लावा प्रामुख्याने बेसिक प्रकारचा आहे पहा. महाराष्ट्र पठाराची निर्मिती बेसाल्ट खडकाने झाली पहा. लावा रसाने तयार झालेल्या खडकाला अग्निजन्य खडक म्हणतात. बेसाल्ट हा एक अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे पहा. खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी कोणती ती ओळखायची पहा. पठाराचं नाव आणि ठिकाण. पहिलीच्या ठिकाणी चुकीचे मित्रांनो कान्हूरचं पठार. कान्हूरचं पठार कोणत्या ठिकाणी येते? अहिल्यानगरमध्ये पहा. आपल्याला माहिती आहे कास पठार कुठे? साताऱ्यामध्ये. तोरणमाळचं पठार नंदुरबारमध्ये. खानपूरचं पठार सांगलीमध्ये पहा. परंतु कान्हूरचं पठार कोणत्या ठिकाणी? अहिल्यानगरमध्ये. हे पण लक्षात ठेवायचं आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा या ठिकाणी. खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा अमरावती जिल्ह्यामधून जातात? कोणत्या डोंगर रांगा आहेत या अमरावती जिल्ह्यामधून जातात? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तो गोविलगड याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 गोविलगड. तर डोंगर रांगा आणि जिल्हा याविषयी माहिती पाहूयात. मुदखेड कुठे आहे मित्रांनो? नांदेडमध्ये. दरकेसा गोंदिया भंडारामध्ये. त्याच्यानंतर आहे बघा गरमसूर कुठे आहे? नागपूरमध्ये. तोरणमाळ मित्रांनो नंदुरबारमध्ये. गोविलगड कुठे? अमरावतीमध्ये. पुसद मित्रांनो कोणत्या ठिकाणी? यवतमाळ या ठिकाणी पुसद आहे पहा. त्याच्यानंतर निर्मले नांदेड आणि परभणीमध्ये. गाळणा कुठे मित्रांनो? नंदुरबार आणि धुळे. ह्या डोंगर रांगा आपण पाहिल्या. एवढं सगळं तुमचं पक्क झालं या ठिकाणी. महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखराचे फुटामधील अंतर किती आहे? तर मित्रांनो आपल्याला फुटामधलं अंतर या ठिकाणी विचारलं आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो 5400 फूट. किती आहे पहा? 5400 फूट हे उंच शिखराचं फुटामधील काय मित्रांनो अंतर आहे 5400 फूट. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. तर बघा महाराष्ट्रामधलं सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर आहे पहा. तालुका कोणता आहे? अकोले जिल्हा आणि अकोले तालुका आहे, जिल्हा अहिल्यानगर आहे. उंची आहे 1646 मीटर म्हणजे 5400 फूट मित्रांनो. लक्षात ठेवा 5400 फूट. महाराष्ट्रामधील डोंगर रांगा दक्षिणेकडून उत्तरेकडे आपल्याला बरोबर क्रम लावायचा आहे पहा. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं दक्षिणेकडून उत्तरेकडे तर या ठिकाणी 1 नंबर लाईन पहा शंभू महादेव. त्याच्यानंतर येईल मित्रांनो हरिश्चंद्र बालाघाट.
त्याच्यानंतर येईल मित्रांनो सातमाळा आणि अजिंठा आणि सगळ्यात शेवटी येईल मित्रांनो सातपुडा. ऑप्शन क्रमांक 4 सातपुडा. समजलं? शंभू महादेव, हरिश्चंद्र बालाघाट, सातमाळा आणि अजिंठा आणि सातपुडा. दक्षिणेकडे उत्तरेकडे क्रम दक्षिणेकडून. चला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही? मित्रांनो कोणता डोंगर हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 बैलाडिया हा डोंगर नाही पहा. हा जो काय डोंगर आहे मित्रांनो हा छत्तीसगड राज्यामध्ये पहा. गडचिरोली जिल्ह्यामधल्या डोंगर रांगा कोणत्या? टिपागड, त्याच्यानंतर चिरोली, पलसगड, त्याच्यानंतर आहे बघा सुरजागड, नंतर आहे बघा सिरकोंडा, त्याच्यानंतर आहे मित्रांनो खोबरामेंढा आणि भामरागड याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? मित्रांनो सह्याद्रीचा पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तो ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. समजलं? पर्जन्य छायेचा प्रदेश. तर अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर हे जिल्हे पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतात. सर्वांनी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये आहे? तर मित्रांनो मांजरा पठार महाराष्ट्राच्या ऑप्शन क्रमांक 1 मराठवाडा भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवा मराठवाडा भाग. मांजरा पठार मराठवाड्यामध्ये येतं. लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये मांजरा पठाराचा विस्तार झालेला आहे पहा. याचा उगम बालाघाट डोंगर, पाटोदा, बीड या ठिकाणी होतो. याची लांबी जर पाहिली तर 725 किलोमीटर याची लांबी आहे मित्रांनो. बीड व लातूर जिल्ह्याची या ठिकाणी हे सीमा तयार करतं. महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर कोणतं आहे? तर आत्ताच पाहिलं मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर कोणतं आहे? तर साल्हेर हे आपण या ठिकाणी पाहिलं पहा साल्हेर. समजलं? आता आपण हेच पाहिली लक्षात ठेवण्याची ट्रिक कसा मी हसतो. कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्र, सप्तशृंगी, तोरणा म्हणजे क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे साल्हेर, म म्हणजे महाबळेश्वर हे तुम्ही पाहून घ्या. 14 नंबरचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रामधील उंचीनुसार तिसऱ्या स्थानी असणारं शिखर कोणतं आहे? मित्रांनो महाराष्ट्रातील उंचीनुसार तिसऱ्या स्थानी असलेलं शिखर कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 घनचक्कर हे याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा घनचक्कर. समजलं? पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या टेकड्या सातपुडा पर्वताचा भाग आहेत? कोणत्या टेकड्या सातपुडा पर्वताचा भाग आहेत? तर गोवी लगड ऑप्शन क्रमांक 3 गोवी लगड याचं योग्य उत्तर आहे पहा. समजलं? मित्रांनो या ठिकाणी पहा सातपुडा पर्वत महाराष्ट्राची उत्तरेकडील नैसर्गिक सीमा आहे पहा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतामध्ये तोरणमाळ हे पठार आहे पहा. सातपुडा पर्वताचा काही भाग अमरावती जिल्ह्यात आहे आणि तो गोविलगड टेकड्या म्हणून ओळखला जातो. या गोविलगड टेकड्यामध्ये चिखलदरा आहे थंड हवेच्या ठिकाणी. सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर अस्तंबा किती मित्रांनो 1325 मीटर इतकं आहे पहा. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती डोंगर रांग सातपुडा पर्वतरांगमध्ये आहे? कोणती मित्रांनो अस्तंबा याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचे अस्तंबा. महाराष्ट्रामधील डोंगर रांगा पहा अजिंठा कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर, हरिश्चंद्र कुठे आहे? अहिल्यानगरमध्ये पहा. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? तर मित्रांनो महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? तर ज्वालामुखीचा उद्रेक ऑप्शन क्रमांक 4 ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झाली पहा. समजलं? तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेली पहा. 70 दशलक्ष वर्षापूर्वी भ्रशमूलक उद्रेक झाला आणि 29 वेळा उद्रेक होऊन लाव्हारसाचं संचयन होऊन यामुळे पठार तयार झाले पहा. समजलं? आपल्याला परत चुकीची जोडी ओळखायला लावली मित्रांनो. तर कान्हूरचा पठार ही या ठिकाणी चुकीची आपण सुरुवातीलाच पाहिलं. ही खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा अमरावती जिल्ह्यातून जातात? तर मित्रांनो कोणत्या डोंगर रांगा आहेत? तर गोवी लगड ऑप्शन क्रमांक 4 गोवी लगड याचं बरोबर उत्तर आहे पहा. समजलं? गोवी लगड. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखराचं फुटामधले अंतर काय आहे? तर 5400 फूट. आपलं याचं बरोबर उत्तर आहे किती? 5400 फूट. पुढचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या डोंगर गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाहीत? तर मित्रांनो कोणत्या नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 4 बैलाडिया याचं बरोबर उत्तर आहे पहा. बैलाडिया डोंगर छत्तीसगड जिल्ह्यात आहेत पहा. गडचिरोलीमध्ये कोणत्या आहेत? या ठिकाणी जर पाहिलं तर गडचिरोलीमध्ये टिपागड, चिरोली, पलसगड, सुरजागड, त्याच्यानंतर खोबरामेंढा, भामरागड ह्या गडचिरोलीमध्ये आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर सह्याद्रीचा पूर्वेकडील प्रदेश मित्रांनो पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो
युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर पॅरिस या ठिकाणी मित्रांनो आपलं बरोबर उत्तर आहे पहा. पॅरिस या ठिकाणी पहा. याची स्थापना 16 नोव्हेंबर 1945ला झालेली पहा. स्फोटके दारुगोळा असल्याचा संशय असणारे पार्सल तपासणे, त्याचबरोबर बनावट नाणी शोधणे इत्यादीसाठी कोणत्या किरणांचा वापर केला जातो? तर मित्रांनो क्ष किरणांचा या ठिकाणी वापर केला जातो पहा. खालीलपैकी कोणाला पद्मभूषण 2024 हा पुरस्कार मिळालेला आहे पहा. तर बघा व्यंकय्या नायडू यांना हा मिळालेला आहे पहा. अलिप्त राष्ट्र चळवळीची स्थापना कोणी केली होती? तर मित्रांनो अलिप्त राष्ट्र चळवळीची जी काही स्थापना आहे ही पंडित नेहरू आणि मार्शल टिटो यांनी केली होती. मनुष्य जीवनाचा प्रारंभ यापासून होत असतो व्यक्तिश. तर कशापासून मनुष्य जीवनाचा प्रारंभ होतो लक्षात ठेवा. तर फलित रजो रेणूपासून होतो पहा. नेक्स्ट पहा, भगवद्गीतेवरील गीता रहस्य हा टीकात्मक ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर मित्रांनो हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिलेला आहे पहा. ऑप्शन क्रमांक सी. इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो राजस्थान या राज्यामध्ये आपल्याला इंदिरा गांधी कालवा पाहायला मिळतो. ऑप्शन क्रमांक बी. महाराष्ट्रामध्ये साधारण किती जिल्ह्यामध्ये ऊसाची लागवड सर्वाधिक आहे? तर मित्रांनो कोल्हापूर याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक बी कोल्हापूर. पुढचा प्रश्न मित्रांनो, पक्षांतर बंदी संदर्भामध्ये तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टामध्ये नमूद आहे? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 10व्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक बी 10व्या. कोणत्या अधातूचा उपयोग खतांमध्ये केला जातो? तर मित्रांनो लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. फॉस्फरस याचं बरोबर उत्तर आहे पहा. फॉस्फरस पिकांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे पहा. नीती आयोग म्हणजेच काय? बघा नीती आयोगाचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. इंटरनेट बँकिंगमध्ये वापरात येणारा OTP म्हणजे काय? तर OTP म्हणजे वन टाईम पासवर्ड याचं बरोबर उत्तर आहे पहा. इंटरनेट बँकिंगमध्ये वापरात येणारा OTP म्हणजेच वन टाईम पासवर्ड पहा. तंबाखूमध्ये कोणतं धोकादायक रसायन असतं? तर निकोटीन याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक बी निकोटीन. पुढीलपैकी तुरटीचं रासायनिक सूत्र काय मित्रांनो? तर तुरटीचं रासायनिक सूत्र आहे बघा. ऑप्शन क्रमांक बी K2SO4 Al2 SO4 3 24H2O हे तुरटीचे पहा. खालीलपैकी कोणतं राज्य संपूर्ण सेंद्रिय शेतीचं राज्य म्हणून घोषित करण्यात आलं? तर सिक्कीम मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक आहे सिक्कीम. कोविड-19 विषाणूचं नाव काय आहे? मित्रांनो कोविड-19 विषाणूचं नाव काय आहे? तर लक्षात ठेवा सर्वांनी. ऑप्शन क्रमांक 2 SARS-CoV-2. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? तर कोण होते मित्रांनो? रवींद्रनाथ टागोर हे होते पहा. खालील शासकांचा कालक्रमानुसार योग्य क्रम कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो? चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, विक्रमादित्य आणि हर्षवर्धन हा योग्य क्रम आहे पहा. देशामधील नैसर्गिक रेशीम उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा सर्वात जास्त वाटा आहे? तर कर्नाटक या राज्याचा सर्वात जास्त वाटा आहे पहा. ऑक्सिजनचा अनुक्रमांक किती आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो 8 इतका अनुक्रमांक आहे पहा. भारतीय राज्यघटनेप्रमाणे पुढीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये येत नाही? तर परराष्ट्र व्यवहार याचं योग्य उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत आणि भूतान मैत्री करारावर सह्या झाल्या होत्या? तर 1949 याचं बरोबर उत्तर आहे पहा. बघा मित्रांनो भारत आणि भूतान यांनी 8 ऑगस्ट 1949 रोजी मैत्री आणि सहकार्याच्या करारावर या ठिकाणी सह्या केल्या. हा करार मित्रांनो दार्जिलिंग या ठिकाणी शांतता आणि परस्पर सहकार्यासाठी करण्यात आला होता. तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला PDF घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त IMP क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 ला मित्रांनो ह्या PDF असणार आहेत पहा. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व PDFs तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागं राहत नाही. नाही तर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी
फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं, परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल, तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 चे ह्या पी-डी-एफ असणारे 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, Google Peमध्ये जा आणि हा क्यूआर स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे, या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला तुम्हाला प्रोव्हाईड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.